श्रीगोंदा केसरी कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिकच्या मल्लांचा दमदार जलवा, 2 सुवर्ण 1 रौप्य पदकावर नाव कोरलंय। अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं दिनांक 15 ते 16 नोव्हेंबर रोजी बेलवंडी बुद्रुक तालुका श्रीगोंदा येथे पार पडलेल्या श्रीगोंदा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 मध्ये आत्मा मालिकच्या कुस्ती केंद्राच्या मल्लांनी अप्रतिम खेळ कौशल्य सादर करत भक्कम असा दबदबा निर्माण केला आहे। स्पर्धेत केंद्राच्या मल्लांनी 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे। पदक विजेत्या मल्लांमध्ये पैलवान साईराज म्हस्के 25 किलो वजनी गटामध्ये प्रथम, पैलवान अथर्व खेतमाळीस 61 किलो वजनी गटामध्ये प्रथम आणि पैलवान साई खेतमाळीस 57 किलो वजनी गटामध्ये द्वितीय याप्रमाणे यश मिळवलं आहे। या उज्ज्वल कामगिरीमागे परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे आशीर्वाद आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांचं पाठबळ लाभलं असून आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS राष्ट्रीय कुस्ती कोच गुरुवर्य माननीय भरत नायकल सर, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच पैलवान विवेक नायकल सर, NIS कुस्ती कोच पैलवान अशोक पाटील आणि NIS कुस्ती कोच पैलवान अक्षय डांगे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। कष्टकरी प्रशिक्षण व संघटित नियोजनामुळे ही कामगिरी अधिक भक्कम झाली आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब शुभेच्छा देताना म्हणाले, आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील सर्व मल्लांनी या स्पर्धेत दाखवलेली जिद्द, शिस्त आणि उत्कृष्ट तंत्र पाहून आम्हाला अतिशय अभिमान वाटतो। 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक मिळवून या मल्लांनी मोठी कामगिरी केली आहे। प्रत्येक मल्ल, प्रशिक्षक आणि पालकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। पुढील स्पर्धेमध्येही असंच परिश्रम व समर्पण कायम ठेवून कष्ट करत राहा अशा सूचनाही दिल्या आहेत। या यशामुळे केंद्रातील मल्लांचा आत्मविश्वास दुणावला आहे। स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील सराव करणाऱ्या शेकडो मल्लांना नवीन प्रेरणा मिळाली आहे। कठोर सराव, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर आगामी स्पर्धांमध्ये अधिक मोठं यश संपादन करण्याचा निर्धार केंद्रातील मल्लांनी व्यक्त केला आहे। या सर्व विजेत्या मल्लांचे व प्रशिक्षकांचे हार्दिक अभिनंदन। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।